एका गावात जिथं ना सत्ता होती ना शस्त्र ना कुणाचं पाठबळ, तिथं एका साध्या शेतकऱ्याच्या घरात जन्म झाला अशा स्त्रीचा, जिचं नाव पुढे घेतलं गेलं राजांमध्ये, इतिहासात आणि भक्तीत. ही कहाणी आहे त्या असामान्य स्त्रीची ज्यांनी महाराष्ट्राच्या मर्यादा ओलांडून संपूर्ण भारतासाठी एक आदर्श उभा केला. त्या आपल्या आई पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा जन्म सन 1725 साली महाराष्ट्रातील चांडेश्वर या गावात झाला. त्यांच्या वडिलांचं नाव होतं मानकोजी शिंदे, एक साधा पण धर्मनिष्ठ शेतकरी. पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी लहानपणापासूनच चातुर्य, शिस्त आणि भक्तिभाव दाखवला. अत्यंत गरीब घरात जन्मूनही त्यांचं बालपण विचारशील होतं. आईकडून धर्माचं आणि भक्तीचं बाळकडू मिळालं, तर वडिलांकडून कष्टाचं आणि निष्ठेचं बाळकडू मिळालं. एकदा मल्हारराव होळकर माळव्याच्या प्रवासात मंदिरात गेले, तेव्हा त्यांनी पाहिलं एक लहानशी मुलगी भक्तिभावाने मंत्र म्हणते आणि गावकऱ्यांशी विचारमंथन करते, गावकऱ्यांना मार्गदर्शन करते. मल्हारराव भारावून गेले आणि ठरवलं हिला आपल्या घरची सून बनवायची. पुढे अहिल्यादेवींचं लग्न झालं खंडेराव होळकरांशी, जे स्वतः मल्हारराव होळकरांचे पुत्र होते. मराठा साम्राज्याचे एक अनुभवी सेनापती होते. पण काही वर्षातच खंडेराव युद्धात धारातीर्थी पडले. पण मल्हाररावांनी त्यांना थांबू दिलं नाही. त्यांनी स्वतः त्यांना रणांगण, किल्ले आणि प्रशासन शिकवलं. तू या घराण्याची वंशपरंपरा नाहीस, पण तू या जनतेची माता होशील, हे मल्हाररावांचं बोलणं होतं. सन 1766 साली मल्हाररावांचंही निधन झालं. संपूर्ण महेश्वर, माळवा शोकसागरात बुडालं. पण सर्वात मोठा आघात पुण्यश्लोक अहिल्यादेवींवर झाला. त्या रात्री नर्मदेकाठी त्या एकट्या बसल्या होत्या. डोळ्यात अश्रू, पण मनात निर्धार होता. जेवढं मल्हाररावांनी निर्माण केलंय ते मी टिकवणार आणि वाढवणार. आता अहिल्यादेवींचं नेतृत्व सुरू झालं आणि अनेकांनी विरोधही केला. स्त्रीने राज्य चालवायचं असा प्रश्न उपस्थित झाला, पण त्या दरबारात ठामपणे म्हणाल्या, मी होळकरांची कन्या नाही, राणी आहे. माळवा हे माझं कुटुंब आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्याची घडी पुन्हा बसली. आता त्यांच्या नेतृत्वात महेश्वर ही राजधानी सांभाळत त्यांनी संपूर्ण माळवा प्रदेशात न्याय व सुव्यवस्था प्रस्थापित केली. त्यांनी प्रजेला माझी प्रजा, माझं कुटुंब मानलं आणि सर्व निर्णयात समविचार, विचारमंथन आणि जनसंपर्क या गोष्टींना अग्रक्रम दिला. त्यांचा दरबार उघडा होता. कुठलाही सामान्य माणूस येऊन आपली व्यथा मांडू शकत होता. अहिल्यादेवींच्या न्यायाचं एक उदाहरण द्यायचं झालंच तर एका दिवशी एका ब्राह्मणाने चोरी केली. दरबारात चर्चा सुरू झाली. ब्राह्मण आहे, वयस्कर आहे, माफ करावं का? पण पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी सांगितलं, धर्म आणि जातीवरून न्याय होत नाही. गुन्हा केला असेल तर शिक्षा आणि न्याय हा सर्वांना समान असणे हाच एक धर्म. त्यांच्या या उदाहरणातून आपल्याला अहिल्यादेवींच्या न्याय व सुव्यवस्था या गोष्टीची प्रचिती येते. त्यांच्या काळात त्यांनी काशी विश्वनाथाचं मंदिर पुनर्बांधलं. रामेश्वरम मंदिरात सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्यात. वाराणसी ते गया घाट रस्त्याचं पुनर्निर्माण अहिल्यादेवींनीच केलं. त्यांनी बांधलेले घाट, अहिल्याघाट, काशीचा रामघाट, उज्जैनचा आजही त्यांची आठवण करून देतात. महिलांसाठी त्यांनी विद्याभ्यास, आश्रयगृह आणि सुरक्षिततेचं वातावरण निर्माण केलं. त्या एक युद्धापुरत्या मर्यादित न राहता एक सामाजिक गोष्टीत खूप सारे आधुनिक कामं त्यांनी केले. शेतकऱ्यांसाठी नवनवीन जलसिंचन योजना आणल्या, तर व्यापाऱ्यांसाठी कर सुलभ धोरण चालू केले. अहिल्यादेवींच्या कारकिर्दीत माळवा हे देशातील सर्वोत्तम शासित राज्य ठरलं. प्रत्येक धर्म, जातीच्या माणसाला न्याय, सन्मान आणि सुरक्षा मिळत होती. मित्रांनो, अहिल्यादेवींचा राज्यकारभार इतका यशस्वी होता की त्यांची तुलना सम्राट अशोक, राजा हर्षवर्धन आणि छत्रपती शिवाजी महाराजांशी होऊ लागली. त्या एकाच वेळी रणरागिणी, धर्मसंचालक आणि जनतेच्या माता ठरल्या. इतिहासात अनेक राण्या होऊन गेल्या, पण न्यायाचं मंदिर उभारणारी राणी एकच होती, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. मित्रांनो, जर तुम्हाला त्यांचं कार्य प्रेरणादायी वाटलं असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. पुढच्या पिढीपर्यंत या राजश्री पोहोचवूया. सबस्क्राईब करा आणि तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की कळवा.